जय महाराष्ट्र मित्रांनो, एक महत्त्वाचा मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आलेला आहे कालच्या बैठकीमध्ये. त्या अध्यक्षस्थानी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तर मित्रांनो, या बैठकीमध्ये आता शासकीय दस्तऐवज जे कागदपत्रे आहेत सरकारी, त्याच्यावरती आता आईचं नाव बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्याबद्दलच हा व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता, शासकीय दस्तऐवजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवारांचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. एक महत्त्वाचा निर्णय आहे. आत्तापर्यंत आपण आपलं नाव, त्याच्या पुढे वडिलांचं नाव आणि आडनाव असं टाकत होतो, पण आता त्यामध्ये बदल करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आता पुढे इथून आपल्या नावाच्या समोर आईचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव आणि आडनाव असं स्वरूप असणार आहे नावाचं. आणि त्याचबरोबर हे 1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावांची नोंद, बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव आणि आडनाव अशा स्वरूपातच सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसुली कागदपत्रे, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणायला हरकत नाही, कारण की आता तुम्ही बघू शकता 1 मे 2024 पासून हा निर्णय लागू होणार आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये महसूल, शैक्षणिक, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने आणि इतर जे शासकीय कागदपत्रे आहेत ना, त्यामध्ये आता आईचं नाव बंधनकारक करण्यात आलेलं आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचारविनिमय करावा. तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म मृत्यू नोंदवहीत बालकाचे नाव, आईचे नाव व नंतर वडिलांचे नाव अशा आडनाव व अशा स्वरूपात नोंद करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव, नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी. म्हणजे मुलीचं जर लग्न झालं तर तिच्या नावाच्या समोर पतीचं नाव आणि आडनाव ही पद्धत सुरूच असणार आहे. तसेच स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदवण्याची मुभा ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आणि अनाथ व तत्सम अपवादात्मक प्रकरणी मुलांच्या जन्म मृत्यू दाखल्यात नोंद घेण्यावर सूट देण्यात सुद्धा येणार आहे. हे एक महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ आहे शासनाकडून घेण्यात आलेलं. आता आपल्या नावांच्या समोर सुद्धा आईचं नाव वडिलांच्या नावासोबत लागणार आहे आणि तेही वडिलांच्या नावाच्या अगोदर लागणार आहे. त्यानंतर वडिलांचं नाव आणि आडनाव असं स्वरूप असणार आहे नावाचं. इथून सर्व कागदपत्रामध्ये हे अंमलबजावणी होणार आहे 1 मे 2024 पासून. अतिशय महत्त्वपूर्ण जे मंत्रिमंडळ होता जो महाराष्ट्र शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.